एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सर्व? आय होप सगळे ठीक आहात, मस्त आणि मजेत. आम्ही अजिबात ठीक नाही आहे गावावरून आल्यापासून. एक मिनिट. ओके, तर गावावरून आल्यापासून आम्ही अजिबात ओके नाही आहे. निशांगची तब्येत बिघडली आहे, निशांगला ताप आले, त्यामुळं सगळा गोंधळ झाला आहे. एकतर 2 महिने गावाला असल्यामुळं साफसफाई इतकी पेंडिंग होती, ती करण्यात वैताग आला. 2 दिवस तुम्ही त्याच्यात गेले असेल आणि 2 दिवस निशांगच्या तापात गेलेत. आज गुरुवार आहे आणि म्हटलं चला खूप दिवस गॅप नको, आपण नवीन ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुमच्याशी शेअर करूया काय चाललंय बाबा लाईफमध्ये. ते मला माहिती आहे प्रत्येकजण गावावरून ज्यावेळेला येतं त्यावेळेला प्रत्येकाला असंच काही गोष्टींचं नियोजन घालावं लागत असेल. तरी थँकफुली मी जातानाच गावाकडे ज्या डाळी वगैरे आहेत त्या संपल्यानंतर लगेच त्याचे जे डबे होते ते सगळे घासून एका गोणीमध्ये भरून गेले होते. ॲल्युमिनियमचे डबे होते ते रिकामी करून घासले होते आणि ते एकामेकात घालून ठेवले होते. त्यामुळे आल्यानंतर ते फक्त पुसून त्यामध्ये सगळ्या गोष्टी घालायच्या होत्या. पण बाकीची भांडी घेताना गोड वाटतं, पण ती घासताना नको वाटतं. एक मिनिट. सो भांडी घेताना गोड वाटतं, पण ती घासताना नाके नऊ येतं आणि भयानक असा त्रास होतो. मला पण तसंच झालं. एक हे पाहिजे ते पाहिजे अशी करत एवढी भांडी गोळा झालीत की आता ती घासताना हालत बेकार झाली. सो ती सर्व घासून जागच्या जागी करून ठेवलं. डाळी वगैरे सगळे डबे घासून त्याचे भरून ठेवले. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये ते सगळं बघितलं असेल, पण मी आज ब्लॉग स्टार्ट केला आहे. बघा, मिळाल त्या ठिकाणी अशी सगळी असं हा टेबल एवढा भरलेला आहे. खाली बघू शकताय निधीचे नवीन स्कूलचे पुस्तकं आणलेत, पण ती पुस्तकं त्यांना कवर वगैरे घालायचे आहेत आणि हे सगळं जे आहे ते क्लीन करायचे. हा एक टेबल आहे, बाहेरचा एक टेबल आहे, माझी मशीन आहे. प्रत्येकावर थोडं सामान ठेवण्यात आले. गावावरून आल्यानंतर सगळी कपडे धुवायला टाकले, कारण थोडंसं असं बंदिस्त कपडे अशी सुकलेली नव्हती, त्यामुळे येताना धुण्याचा किंवा ह्याचा त्याचा थोडासा स्मेल येतोच इकडे आल्यानंतर. सो मी असं काय केलं माहिती आहे, जी कपडे वगैरे सगळी होती ती पुन्हा धुवायला टाकली. त्यामुळे 3 लॉट मशीनचे ऑलरेडी झालेत आणि आज लास्ट लॉट लावलाय मशीनचा की कपडे एकदा धुवून होतील. सो आज सगळं हे काम करायचं आहे. सगळे कपडे वगैरे नीट ठेवायचे आहेत. भांड्यांचं एकदा किचन क्लिअर झालं ना की मग बाकीचं काय करायला एवढं वेळ लागत नाही, बाकीची कामं मग पटापट होतात. सो आज माझा विचार आहे ह्या टेबल एक क्लीन करायचा आणि निधीच्या कपड्यांना नाही पुस्तकांना कवर घालायची, कारण हार्डली 2 दिवसावर तिची शाळा आली. आम्ही आल्यानंतर थोडीशी शॉपिंग केली. शॉपिंग इन द सेन्स तिला स्कूलचा युनिफॉर्म आणला, तिच्यासाठी स्कूलचं हे आणलं, बॅग आणली, कारण किती बॅगा आणा, दरवर्षी आम्हाला नवीन लागते. सो त्यावर्षी पुन्हा नवीन आणली. अजून वॉटर बॉटल घ्यायची आहे. टिफिन काय मी आहे तोच देणार आहे, जो लास्ट इयरचा होता तो. वॉटर बॉटल एक घ्यायची आहे आणि कंपास घ्यायचा आहे. ते कधी डीमार्टला वगैरे जाईन त्यावेळेला ते घेऊन टाकेन. आता हे सगळं काम आहे ते आवरून घेते. एखादी जागा किंवा एखादी गोष्ट साफ करायची असेल तर त्या ठिकाणची पूर्ण सगळी आधी क्लीन करायची जागा आणि नंतर साफसफाई करायला घ्यायची. इकडे व्हिडिओ कॉल करून चालू होता, 2 कामं चालू होती. निशांग जातूचा फोन आला होता, तो व्हिडिओ कॉल चालू होता. सोबतच या टेबलवर काय काय भरलं होतं ते मी सगळं आधी चेक करत होते. एवढी बिलं होती इथे आमच्या आव्हांनी ठेवलेली की ती संपली होती. म्हणजे बिलांची पेमेंट वगैरे झालं होतं तरी पण ती बिलं विनाकामाची 20 रुपयाचं पण बिल तिथे ठेवलेलं होतं. ते बिनकामाचं टाकून द्यायचं कचरापट्टी, तर ते नुसतं भरून ठेवलं जातं असं इथे असे करून, आणि त्यामुळे मग कचरा वाढत जातो त्या ठिकाणी. सो मी आधी त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या तिथून आणि नंतर मग म्हटलं पुसून वगैरे ठेवूया. हे निधी दाखवते तिची बॅग आणलेली, तिला बॅग अडकून इकडे तिकडे नवीन पुस्तकं नवीन बॅग ह्याची मज्जा वाटत होती. त्यामुळे ती आपली एन्जॉय करत होती तिचं. ह्याचं काय नाही, ह्याला काय आई करते त्याच्यातल्या सगळ्या वस्तू त्याला पाहिजे होत्या, तोही घेत होता.
तर आधी एक गोष्ट क्लीन केली. आता किचनमध्ये पण आपण एखादा खण काढायचा आला तर आधी तिथली सगळी भांडी काढून घ्यायची, तो खण साफ करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये सगळ्या वस्तू जशा तशा ठेवून द्यायच्या. तर इकडे मी माझी डायरी पण चेक करत होते, काय काय लिहिलं होतं. पुस्तकं आणली होती यावर्षी गावावरून वाचण्यासाठी, ती ठेवली होती आणि सगळं एक साईडला लावून ठेवलं होतं. आणि हा जो टेबल आहे तो क्लीन करतो आहे, त्यासोबतच म्हटलं हा ड्रॉवर पण क्लीन करून घ्या, कारण त्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या ज्याचा काहीही उपयोग झाला नसता. तो मी आधी विचार केला की त्या सगळ्या आधी काढून टाकूया, त्यानंतर मग तो क्लीन करूया. त्यामुळे ते आधी पूर्ण काढून घेतलं, त्याला पुसून घेतलं आणि नंतर मग हे साफ करून घेतलं. सोबतच माझी पर्स होती, ती तुम्ही बघितली असेल, तीही गावाकडून आणली होती, ती खाली करून घेतली आणि तीही क्लीन करून घेतली. त्यामुळं आधी सगळ्या जागा क्लिअर करून पुसून घेऊन मग उरलेल्या नको त्या वस्तू फेकून देणं आणि जे हवं तेवढंच ठेवणं, यालाच घर क्लीन अँड क्लिअर राहतं. नको असलेली बिलं हे ते सगळं सामान साठवून ठेवलं ना की कचरा वाढत जातो, कालांतराने मग ते घाण वाटतं, नको वाटतं. त्यामुळं जेवढं पाहिजे तेवढंच ठेवून घ्यायचं. सगळी कामं, भांडी झाली, कपडे झाली, प्लस फरशी झाली. आता जेवायचं आहे, पण त्याआधी फ्रेश होऊन येते आणि नंतर मग जेवते. वाजलेत 11:30, 5 मिनटात आंघोळ वगैरे करून येते आणि मग जेवून घेते. मंडळी स्वेटिंग दिसते किती आहे. जून महिना अर्धा संपला तरी अजून इतकं गरम होते, अक्षरशः हैराण व्हायला झाले या गरमीनी. मी तर परेशान होऊन गेले. किचनमध्ये गेलं की एवढं स्वेटिंग, जरा अशी 4 भांडी होती तेवढी घासण्यापुरतं गेले तर एवढं स्वेटिंग झालं. ही छत्री येत नाही आत बाहेर म्हणून ओरडाओरड चालू आहे आमची, बाकी काही नाही. आम्हाला दुसरं काही होत नाही, आम्हाला फक्त छत्री पाहिजे, खेळायला पाहिजे. आणि ही पोरगी त्याला सतवते, ही लपून बसते आणि त्याला ओरडायला भाग पाडते. जाम गोंधळ, हिची शाळा कधी चालू होते असं झालंय मला. नाही तर काय खरं नाही, असं डोकं दुखतं. एक तर घरातली कामं आहेत, सगळं काम आहे. माझं काम पेंडिंग राहिलं आहे, हे सगळं यूट्यूबचं, प्लस माझं आता सर्टिफाय ऑडिटचं चालू आहे, त्यामुळे त्याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे, तर ते राहिलं आहे काम. आणि ह्या पोरीची अजून शाळा नाही आहे, त्यामुळे सगळा गोंधळ आहे आणि मी अक्षरशः हैराण झालेली आहे या गरमीनी. एवढी सगळी कपडे आहेत, यांच्या घड्या घालायच्या आहेत. आता मस्त AC लावले मी आणि मग आता या कपड्याच्या घड्या घालणार. गरमीनी हैराण व्हायला झाले, गरमीनी खरंच कंटाळा आलेला आहे. त्यामुळं मस्त आता AC लावून मी कपड्यांच्या घड्या घालणार आहे. नमस्कार मंडळी. मी आजचा नवीन ब्लॉग स्टार्ट केलेला आहे.
कारण आज आहे माझ्या निधीचा शाळेचा पहिला दिवस. मला माहिती आहे सगळ्यांच्या शाळा चालू झाल्या असेल, सगळ्यांच्या मुलांच्या शाळा चालू झाल्या असतील जे माझ्या एज ग्रुपमध्ये आहेत. सो सगळ्यांना आता धावपळ असेल, मुलाचा टिफिन बनवणं, त्याची तयारी करणं, स्कूल पण बॅग घेणं, बुक्स घेणं, बुक्सना कवर घालणं आणि युनिफॉर्म घेणं, त्यानंतर अजून जे काही तयारी करायला लागते शाळेला जाताना ते. पण आमच्या वेळेला असं काही नव्हतं, हे सगळं आपणच करत होतो. आई वडील काय आपल्या आपल्या कामात असायचे, त्यामुळे जुन्या काळी म्हणजे आपल्या काळी आपण दुसऱ्याची पुस्तकं म्हणजे आदल्या वर्षी त्यांनी वापरली असतील तर दुसऱ्या वर्षीसाठी त्या वापरायला आपण विकत घ्यायचो. त्यानंतर त्याला कवर आपणच घालायचो, त्याला सगळं आपणच करायचो, शाळेची सगळी तयारी आपण करायचो. आई वडील आपल्या कामामध्ये असायचे, त्यामुळे जे काही शाळेला आपल्याला लागते ते आपल्याला सगळ्यांना स्वतः करायला लागायचं. पण आता तसं नाही आहे. आता मुलं आपल्यावर मेहरबानी करतात, शाळा शिकतायत म्हणजे, त्यामुळे त्यांची सगळी तयारी आपल्याला करावी लागते. बस जे आहे ते आहे, आपण सगळं करायचं. मुलांच्यासाठीच तर सगळं चालू आहे, त्यामुळे मुलांना आधी जे काय आहे ते मुलांची तयारी करायची, नंतर आपले कामं करायची. हां, पण मी आता असं सांगत होते, निधीची शाळा चालू झाली आहे, त्यामुळे मी आता पुन्हा बॅक टू रुटीन आलेले आहे. ॲक्च्युली मध्यंतरी खूप दिवस म्हणजे आता जवळजवळ 2 महिने म्हटलं तरी चालेल निधीला सुट्टी होती, त्यामुळे खरं सांगायचं तर काहीच काम होत नव्हतं. मी गावाला होते, त्यामुळे सगळं रुटीन विस्कटलेलं होतं. आईकडचं रुटीन वेगळं होतं, सासूबाईंच्याकडे रुटीन वेगळं होतं आणि आता इकडचं रुटीन वेगळं आहे. त्यामुळे आता पुन्हा बॅक टू रुटीन यायला पाहिजे आणि आपली गाडी पुन्हा सुरळीत करायला पाहिजे, रुळावरती आणायला पाहिजे. आणि मला वाटतं प्रत्येक बाई असं करत असेलच, कारण मुलांच्या शाळा चालू झाल्यात, आपली जबाबदारी वाढलेली आहे, बाकी आहे ते आहे. आणि ज्यांच्या घरी 2 टॉडलर मुलं आहेत, म्हणजे माझ्या बारक्यासारखी आणि निधीसारखी, त्यांची तर अजून तारेवरची कसरत होत असेल. अजून निशांक शाळेला जाणार आणि अजून 1 वर्ष तो घरी आहे. मी विचार करते त्याला प्ले ग्रुपला टाकायचं, पण अजून एक मन म्हणतं की जाऊ दे, आयुष्यभर शिक्षण घ्यायचंच आहे तर 1 वर्ष अजून मजा करू दे. त्यामुळं त्याला पुढच्या वर्षी नर्सरीला डायरेक्ट टाकेन. बघू, माझं अजून द्विधा मनस्थिती चालू आहे, कारण माझं काम मला चालू करायचं आहे, तर त्याला बाहेर थोडा वेळ तरी ठेवणं मला गरजेचं आहे. तेवढा वेळ तरी मला बाहेर देता येईल माझ्या कामासाठी. सो ह्यासाठी माझं एक मन म्हणते की त्याला प्ले ग्रुपला टाकायचं, आणि दुसरं मन म्हणते की नको, आईचं म्हणणं असं होते. बरं असो, निधीच्या आज शाळेचा पहिला दिवस आहे. सो मी काय करणार आहे तिच्या टिफिनसाठी किंवा काय, आज हाफ डे म्हणजे मला वाटतं 3 वाजेपर्यंत स्कूल आहे, त्यामुळं तिला काही टिफिन वगैरे चपाती भाजी वगैरे देणार नाही. माझं ऑलमोस्ट सगळं झालं आहे, कारण आव्हांना सकाळी डब्बा दिला आहे, त्यामुळं सगळं जेवण तयार आहे. फक्त आता तिच्यासाठी मी सँडविच बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया मी सँडविच कसे बनवते. ऑलरेडी झाले 1-2दा शेअर, पुन्हा अजून एकदा तुमच्याशी शेअर करते. जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल आणि आपले अजून फॅमिली मेंबर्स वाढलेले आहेत, त्यामुळे त्यांनाही कळेल की मी सँडविच कसं बनवते. लेट्स स्टार्ट. जे काय सँडविचला लागणार आहे ते कटिंग चॉपिंग ऑलरेडी तयार झालेलं आहे. म्हणजे मी काकडी कापून घेणार आहे, कांदा कापून घेतले आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे, ते सगळं चॉपिंग करून घेतलं. सोबतच मला चीज स्लाईस लागणार आहे तेही घेतलेले आहेत. आणि इकडे सँडविचचे जे ब्रेड असतात ते घेतलेले आहेत. सँडविचचे ब्रेड मी एकूण 4 सँडविच बनवणार आहे. निधीसाठी खायला 1, डब्याला 2 आणि माझ्यासाठी 1, असे 4 सँडविच बनणार आहे. तर माझ्याकडे सँडविच स्प्रेड नव्हता, म्हणून मी काय केलं, शेजवान चटणी आणि मेयोनीज एकत्र केला आणि तो ह्या सँडविचला लावलेला आहे. आता शेजवान चटणी घातली म्हटल्यावर तिखट तर होणार, त्यामुळे थोडंसं जे स्प्रेड असेल तो निधीच्या सँडविचला लावलं होतं, कारण तिला तिखट जास्त नाही आवडत.
त्यामुळे थोडंसंच अगदी त्याच्यातलंच ते तिकडे ट्रान्सफर केला आणि तो लावला. नंतर भाज्या ठेवल्या. निधीला कांदाही जास्त आवडत नाही. टोमॅटो आणि काकडी ती खाते आवडीन सँडविचमधला, पण कांदा तिला आवडत नाही. त्यामुळे तिच्या सँडविचमध्ये कांदा थोडासा कमी घातला होता मी, आणि मला जे बनवायचे होते त्याच्यामध्ये कांदा जरा जास्त घातला होता. आता असो, मुलांना जे पाहिजे ते आपण करून घालायला पाहिजे. आता तुम्ही असे स्लाईस करण्याच्या ऐवजी छोटे छोटे बारीक कटिंग करून मग ह्यावरती घातले तरी चालतं. मी अशा पद्धतीने घालते, जे मला सोपं पडतं. पट 15 मिनटाच्या आत आपलं जेवण टिफिन तयार झाला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून जे झटपट होईल ते करायचं, काय ना. त्यानंतर याच्यावरती घातले मी हे जे चीज स्लाईस आहेत ते अर्धे अर्धे घातले, पूर्ण नाही घातले बरं का. अर्धे अर्धे जरा चीज कमी खाल्लं पाहिजे ना म्हणून. सो मी अर्धे अर्धे चीज स्लाईस घातले. त्याच्यावरती घातले मिक्स हर्ब्स, म्हणजे त्याने थोडीशी चेस येते आपल्या सँडविचला, त्यामुळे मिक्स हर्ब्स घालायचे. थोडा दुसरा सँडविचचा एक ब्रेड आहे तो यावरती ठेवायचा, आणि नंतर याच्यावरती थोडंसं बटर लावायचं आणि हे छान भाजून घ्यायचं. सो मी तव्यावरती मस्त गोल्डन ब्राऊन करेल येईपर्यंत मस्त असं छान मंद गॅसवरती भाजून घेते. म्हणजे आपलं मस्त असं यम्मी सँडविच तयार होईल. आणि निधीला अशा पद्धतीनंच केलेलं सँडविच आवडतं. बऱ्याच प्रकारचे बऱ्याच व्हेरिएशनचे सँडविच बनवले जातात. मी अशा पद्धतीने करते, जे माझ्या निधीला खूप आवडतं. सो तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीचं सँडविच. आणि मुलांना देताना काय करायचं, ते थोडं 2 पार्टमध्ये कट करायचं. पूर्ण अख्खं त्यांना खाता येत नाही, त्यामुळे 2 पार्टमध्ये कट करायचं. थोडं नॉर्मल टेम्परेचरला आलं की मग ते टिफिनमध्ये घालायचं. गरम भरलं की त्याला पाणी सुटतं, मग ते खायला चांगलं लागत नाही. जर थोडं थंड झाल्यानंतर तुम्ही टिफिनमध्ये भरलं तर त्या आहे असं क्रंची राहतं, आणि दुपारपर्यंत मुलांना खायला ते छान लागतं. हा झाला निधीचा आजचा टिफिन तयार. तुम्ही काय केलं होतं निधी मुलांच्या फर्स्ट डेला स्कूलला टिफिनमध्ये, ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आवरलेला किचनमध्ये झालेला पसारा मी सगळा आवरून घेतला, निधीची वॉटर बॉटल भरून घेतली आणि निधीचा टिफिन तयार करून घेतला. आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त खा. बाय बाय.